आपला पुढचा जो मुद्दा आहे तो जातीय निवड आहे। 16 ऑगस्ट 1932ला हा जातीय निवाडा मांडलेला आहे। हा जातीय निवाडा मांडला होता रॅमसे मॅकडोनाल्डना। रॅमसे मॅकडोनाल्ड सांगितलेलं आहे तुम्हाला अगोदर की ही ब्रिटिश पंतप्रधान होते या कालखंडामध्ये। तर हा जातीय निवाडा मांडलेला आहे बघा। जातीय निवाडा मांडण्याच्या अगोदरच्या घटना ह्या होत्या की गांधी आयर्विंग करार झाला होता 5 मार्च 31ला आणि या गांधी आयर्विंग करारानुसार सविनय कायदेभंग चळवळ स्थगित करण्यात आली होती। ठीक आहे। आणि याच गांधी आयर्विंग करारामध्ये तरतूद होती की काँग्रेसना दुसऱ्या गोलमेज परिषदेला उपस्थित राहावं, कारण पहिल्या गोलमेज परिषदेच्या कालखंडामध्ये सविनय कायदेभंग चळवळ चालू असल्यामुळे काँग्रेसना पहिल्या गोलमेज परिषदेवर बहिष्कार टाकला होता आणि म्हणून मग आता काँग्रेसला दुसऱ्या गोलमेज परिषदेला उपस्थित राहण्याशिवाय पर्याय नव्हता। मग महात्मा गांधीजी आंदोलन स्थगित करून दुसऱ्या गोलमेज परिषदेला उपस्थित राहण्याकरता इंग्लंडला गेलेत। इंग्लंडमध्ये गोलमेज परिषद चालू असताना या ठिकाणी रॅमसे मॅकडोनाल्डना प्रत्येक सदस्यांना बोलण्यासाठीचा कालावधी दिला आणि यामध्ये मग प्रत्येक सदस्य बोलत असताना मग आंबेडकरांचा नंबर आला आणि आंबेडकरांनी या ठिकाणी सांगायला सुरुवात केली की इंग्रज सरकार भारतामध्ये जो अल्पसंख्याक समाज आहे त्या अल्पसंख्याक समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी राजकीय अधिकार देत आहेत म्हणून 9च्या कायद्यानुसार या ठिकाणी मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ दिले होते। 1919च्या कायद्यानुसार शीख, जमीनदार, युरोपियन, व्यापारी या वर्गांना स्वतंत्र मतदारसंघ दिले होते। हाच धागा पकडून आंबेडकरांनी सांगितलं आणि प्रश्न उपस्थित केला की भारतामध्ये हिंदू समाजामध्ये सुद्धा सवर्ण अस्पृश्य असे 2 वर्ग आहे, यापैकी अस्पृश्यांना कोणत्याही प्रकारचे अधिकार नाही आणि म्हणून अस्पृश्यांचा सामाजिक आणि आर्थिक विकास करायचा असेल तर त्यांना सुद्धा स्वतंत्र मतदारसंघ द्यावेत, अशा प्रकारची मागणी आंबेडकरांनी या बैठकीमध्ये केली बघा। परंतु तशा प्रकारचा त्यांनी विचार मांडत असताना या ठिकाणी महात्मा गांधीजी जागेने उभे राहिलेत आणि आंबेडकरांना ते सांगू लागले की या ठिकाणी इंग्रज सरकारनं जे स्वतंत्र मतदारसंघ दिलेले हे काही देशाचा विकास करण्यासाठी दिलेले नाही आहे, हे धर्मामध्ये फूट पाडण्यासाठी दिलेले। त्यामुळे आता आंबेडकर तुम्ही जी काही मागणी करत आहात ही मागणी म्हणजे या ठिकाणी सरळ स्वातंत्र्यासाठी किंवा विकासासाठी नाही आहे, त्यामुळे हे स्वतंत्र मतदारच्या ऐवजी तुम्ही राखीव मतदारसंघ घ्या। परंतु रॅमसे मॅकडोनाल्डनं या ठिकाणी महात्मा गांधीजींना सांगितलं तुम्ही खाली बसा, तुमची ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस तुम्ही तुमचे विचार मांडा। पण याच ठिकाणी महात्मा गांधींची धारणा काय झाली, आपण जर या ठिकाणी आणखी थांबलो तर साहजिकच आंबेडकरांच्या मागणीला आपला पाठिंबा होता अशा दाखवण्याचं काम इंग्रज सरकार करू शकतं आणि म्हणून रागारागात त्यांचा नंबर येण्याच्या अगोदरच महात्मा गांधीजी भारतात निघून आलेत आणि भारतात निघून आल्यानंतर त्यांनी काँग्रेसची वर्किंग कमिटीची दिल्लीला बैठक बोलवली। या बैठकीत त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांना सांगितलं की पुढच्या कालखंडात इंग्रज सरकार जे काही कायदा करू पाहत आहे त्या कायद्यामध्ये आता हिंदू समाजातल्या जातीमध्ये फूट पाडण्याकरता स्वतंत्र मतदारसंघाचा वापर करत आहेत म्हणून, त्यामुळे आपल्याला सावध होणं गरजेचं आहे आणि म्हणून अशा प्रकारचा स्वतंत्र मतदारसंघाचा जातीसाठी वापर करू नये याकरता त्यांच्यावर दबाव टाकणं गरजेचं होतं आणि म्हणून दुसऱ्या टप्प्यातलं सविनय कायदेभंग चळवळ सुरू करण्याची घोषणा महात्मा गांधीजींनी केली होती। तर आपण अगोदरच सांगितलेलं आहे की सविनय कायदेभंग चळवळ 2 टप्प्यात झाले, 30 ते 31 आणि 32 ते 34चा दुसरा टप्पा आहे। मग पहिल्या टप्प्यामध्ये गांधी आयर्विंग करारानुसार पहिला टप्पा संपला होता, आता दुसरा टप्पा सुरू करण्याच्या पाठीमागे जी अनेक कारणं होती त्यातलं पहिलं कारण हे होतं बघा, दुसऱ्या गोलमेज परिषदेतले झालेले वाद का पहिला मुद्दा होता। दुसरा मुद्दा म्हणजे गांधी आयर्विंग करार झाला आणि त्याच्यानंतर आयर्विंगचा कार्यकाळ संपला होता। वेलिंग्टन या ठिकाणी व्हाईसरॉयपदी आले होते बघा, त्यामुळं वेलिंग्टननं या ठिकाणी गांधी आयर्विंग करार मान्य करण्यास नकार दिला होता, तो आक्रमक वृत्तीचा होता, त्यांनी हा गांधी आयर्विंग करार फेटाळून लावला होता। त्यामुळं सविनय कायदेभंग चळवळीच्या पहिल्या टप्प्यात ज्यांचे घरदार संपत्ती जप्त केली होती, शेती जप्त केल्या होत्या, त्यांची परत करण्यास त्याने नकार दिला होता आणि म्हणून त्याच्यावर दबाव टाकण्याकरता सविनय कायदेभंग चळवळीचा दुसरा टप्पा सुरू करण्याशिवाय पर्याय नव्हता। तर हे दुसरं कारण होतं आणि तिसरं कारण म्हणजे याच कालखंडात महागाईचा दर प्रचंड वाढला होता। वाढत्या महागाईमुळे सामान्य लोकांचं जीवन बेहाल चाललं होतं बघा आणि म्हणून सामान्य लोकांच्या समस्याला वाचा फोडण्याकरता सविनय कायदेभंग चळवळीचा दुसरा टप्पा सुरू करण्याशिवाय पर्याय नव्हता आणि यातूनच मग महात्मा गांधीजींनी दुसऱ्या टप्प्याचं सविनय कायदेभंग चळवळ सुरू केली बघा। पण आता ही चळवळ तेवढ्या आक्रमकतेनं झाली नाही जेवढी पहिल्या टप्प्यातल्या झालेली, कारण या टप्प्यामध्ये पहिल्या टप्प्यातल्या चुका पोलिसांनी दुरुस्त केल्या। इंग्रज सरकारच्या लक्षात आलंय की काँग्रेसचे मेन लीडर जे नेते जे हे अटक करून तुरुंगात टाकून द्या, यांना एकदा अटक करून तुरुंगात टाकून दिलं की बाकीच्या आंदोलकांचं नेतृत्व करण्यासाठी कोणी राहणार नाही आणि तेच झालं, काँग्रेसचे मेन नेते अटक करून तुरुंगात टाकलेत बघा। त्यामुळे हेडलेस चिकन सारखा कार्यक्रम झाला, म्हणजे जसं
कोंबडीचं वरती शिर काढून घ्यायचं आणि धड इकडे तिकडे पळतं तशा प्रकारचं, कुठलं त्याला नियोजन पद्धती नसते, निश्चित ध्येय नसतं, तसा प्रकार सुरू झाला बघा. आणि अशा पद्धतीनं दुसऱ्या टप्प्यातलं सविनय कायदेभंग चालू असतानाच इंग्रज सरकारनं दुसऱ्या गोलमेज परिषदेनंतर या ठिकाणी एक निर्णय घोषित केला. या निर्णयालाच म्हणायचं जातीय निवाडा किंवा रॅमसे मॅकडोनाल्ड निर्णय किंवा सांप्रदायिक निर्णय किंवा कम्युनियल अवॉर्ड असे वेगवेगळे नाव आहेत. हा तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्डना घोषित केला होता आणि हिची घोषणा केली होती 16 ऑगस्ट 1932ला लंडनवरून घोषणा केली होती बघा. या घोषणेमध्ये त्यांनी काय काय तरतुदी मांडल्या ते पहिली तरतूद होती हरिजन, शीख, ख्रिश्चन, युरोपियन, अँग्लो इंडियन यांना अल्पसंख्याक समजण्यात आलं बघा. आणि त्यानुसार त्यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याची घोषणा केली. यानुसार मग या ठिकाणी शीख, ख्रिश्चन यांना अगोदरपासून तर स्वतंत्र मतदारसंघ होतेच, पण हरिजनांना या ठिकाणी प्रांतामध्ये 78 मतदारसंघाची घोषणा करून टाकली बघा. ठीक आहे. तर हरिजनांना 78 स्वतंत्र मतदारसंघ देऊन टाकले होते. त्याच्यानंतर महिलांना सुद्धा 3% राखीव जागा दिल्या होत्या. ठीक आहे. आता या 3% राखीव जागा दिल्या ही चांगलीच गोष्ट होती, कारण महिलांसाठी राखीव जागा देणं गरजेचं होतं. परंतु महात्मा गांधीजींनी हरिजनांना दिलेल्या स्वतंत्र मतदारसंघावर आक्षेप घेतला आणि महिलांना दिलेल्या राखीव मतदारसंघावर आक्षेप घेतला. आता महिलांना तर स्वतंत्र नव्हतं, राखीव मतदारसंघ दिले होते. आक्षेप याकरता घेतला, आक्षेप वेगळा अँगल नव्हतं त्यांचं इंग्रजांना म्हणणं हे होतं की तुम्हाला भारतातल्या महिलांबद्दल या ठिकाणी जितकं आदर आहे तितका आदर तुम्ही तुमच्या देशातल्या महिलांबाबतही बाळगा. तुमच्या देशातल्या महिलांना तुम्ही मतदानाचा सुद्धा अधिकार नाही दिला आणि इकडच्या महिलांचा कनवाळा तुम्ही जर करत असाल तर ते फक्त आमच्यामध्ये फूट पाडण्याकरता करू लागले. तुमचा उद्देश काही लगे असं काय म्हणजे प्रगाढ उद्देश मोठा होता असं काही दिसत नाही. कारण तुम्हाला तसं जर उद्देश असता तुमचा तर पहिलं तुमच्या इंग्लंडमधल्या महिलांना तुम्ही मतदानाचा अधिकार दिला असता आणि तिकडं त्यांना उभं राहण्यासाठी संधी दिली असती. पण अशा प्रकारे तुम्ही काही केले दिसत नाही, म्हणून तशा डायरेक्शननं त्यांनी आक्षेप घेतला होता बघा. त्यानंतरची तरतूद होती आंबेडकरांनी हरिजनांसाठी केलेल्या मागण्यामुळं त्यांना 78 स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आलेले आणि त्यामध्ये मुस्लिमांना बहुसंख्याक हिंदूंमध्ये आणि हिंदूंना बहुसंख्याक मुस्लिम प्रांतामध्ये राखीव मतदारसंघ देण्याची घोषणा होती बघा. या घोषणेलाच म्हणायचं जातीय निवाडा, कारण आता जातीमध्ये फूट पाडण्याकरता स्वतंत्र मतदारसंघाचा अवलंब करण्याची तरतूद या घोषणेत होती, म्हणून त्याला जातीय निवाडा म्हटलं आता असं बघा. मग आता मूळ मुद्दा हा आहे की स्वतंत्र मतदारसंघ देण्याची घोषणा केली, मग राखीव मतदारसंघ का नाही किंवा राखीव आणि स्वतंत्र मतदारसंघामध्ये काय फरक आहे ते लक्षात घ्यायचं बघा. ठीक आहे. हे बघा, राखीव मतदारसंघ आणि स्वतंत्र मतदारसंघ असे मतदारसंघाचे 2 प्रकार आहे. ठीक आहे. याच्यामध्ये मुख्यतः फरक लक्षात घेतला पाहिजे, उमेदवार आणि मतदार. राखीव मतदारसंघामध्ये ज्या जातींसाठी या ठिकाणी तो मतदारसंघ आहे, समजून घ्यायचं SC साठी असेल तर उमेदवार SCच राहणार आणि मतदार सर्व जाती धर्माचे राहणार 18 वर्षावरील. ठीक आहे. पण स्वतंत्र मतदारसंघ तसं नसतं. स्वतंत्र मतदारसंघ समजून घ्यायचे SC साठी दिला असेल तर मतदार फक्त SCच वर्ग राहणार, बाकीच्या जातीच्या धर्माच्या लोकांना मतदानाचा अधिकार नसतो. म्हणजे थोडक्यात काय, यांच्यात अलगतेची भावना निर्माण होऊन जाते स्वतंत्र मतदारसंघामुळे. आणि म्हणून इंग्रज सरकारला तेच पाहिजे होतं की जातीमध्ये एकमेकांपासून वेगळा असल्याची भावना निर्माण झाली की यांच्यामध्ये ऐक्य निर्माण होणार नाही, आणि ऐक्य निर्माण झालं नाही तर आपली राजवट गाजवणं मग आपल्याला सोपं जाईल. हा त्या पाठीमागचा त्यांचा उद्देश होता बघा. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी राखीव मतदारसंघाऐवजी स्वतंत्र मतदारसंघ देण्याची पद्धती इंग्रजांनी सुरुवात केल्याचे दिसते बघा. ठीक आहे. मग अशा प्रकारचा हा जातीय निवाडा होता.